या प्रकाशन समारंभाचे ज्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे ते मराठी विज्ञान साहित्य संकल्पना, स्वरूप आणि प्रवाह आणि हिंदीत मराठी विज्ञान साहित्य अवधारणा, स्वरूप आणि प्रवाह या समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी सनदी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीयुत लक्ष्मीकांतजी देशमुख, या समारंभाचे नियोजित अध्यक्ष गुरुवर्य जे स्वारथी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते आणि मराठी विज्ञान लेखनामध्ये अतिशय बहुमूल्य असं कार्य त्यांनी केलेलं आणि करत आहेत असे माझे गुरुवर्य डॉक्टर पंडित विद्यासागर आणि जे अधिकार वाणीने याच्यावर बोलणार आहेत ज्या हिंदी पुस्तकाच्या माध्यमातून त्यातलं जे भाषांतर झालेलं आहे त्याच्यावर अधिकार वाणीने जे बोलणार आहेत ते वक्ते, प्रमुख वक्ते आणि हिंदी भाषेचे गाणे अभ्यासक, संशोधक आणि साहित्यिक डॉक्टर दामोदर खडसे आणि ज्यांनी आता प्रस्तावना केली आणि ज्यांच्या संकल्पनेतनं खरं तर हा प्रकल्प म्हणेन मी तो रुजला आणि त्याला फुलवला आणि तो अंमलात आणला ते या दोघंही पुस्तकांचे संपादक, हिंदीचे गाणे अभ्यासक आणि साहित्यिक डॉक्टर सतीश यादव. प्रेक्षागृहामध्ये बरेच लेखक की ज्यांनी याच्यामध्ये मोठे योगदान दिलेलं आहे बसलेले आहेत. मला जे दिसत आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अनिल लचके आहेत, कविता भालेराव आहेत, डॉक्टर रंजन गर्गे आहेत, वर्षा तोडमल आहेत, डॉक्टर सिद्धार्थ लांडे आहेत, डॉक्टर ज्योत्स्ना खंडागळे आहेत आणि आमचे मित्र जे हिंदी भाषेचे म्हणजे हिंदी विभागाचे जे प्रमुख होते ते डॉक्टर विजयकुमार बोडे आणि सौ विद्यासागर मॅडम, सौ बोडे आणि सौ यादव मॅडम आणि इतर जे मान्यवर इथं आलेले आहेत या छोटेखानी कार्यक्रमामध्ये की जे प्रकाशनाचा खरं ते शोकांतिका म्हणायला हवी की खरं तर हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची उपस्थिती जर पाहिली त्या मानाने त्याची खूप कमी आहे. मी तोडमल मॅडम बोलत होतो पण जे कोणी आपल्या समोर असतात त्यांच्यासमोर आपण व्यक्त व्हायला हवं आणि खरं तर तेच खरे आपले जाणकार असतात असं आम्ही समजतो. तर ही जी मगाशी आता सतीश यादव सरांनी जी भूमिका मांडली ती मला वाटतं खूप रास्त आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच, कारण हा प्रकल्प खरं तर अशी 2 पुस्तकं यायला 2-3 वर्ष लागतात एखाद्या प्रकाशकाकडे. पण हा जो प्रकल्प आहे तो येत्या काही 3 ते 4 महिन्यामध्ये हा मूर्त स्वरूपात आला आणि त्याला कारणीभूत आहेत गुरुवर्य डॉक्टर पंडित विद्यासागर सर की एकदा ते आम्ही माझ्या विभाग प्रमुखांच्या केबिनमध्ये बसलो होतो आणि ते म्हटलं की लातूरचे प्राध्यापक डॉक्टर सतीश यादव आहेत आणि त्यांची अशी कल्पना आहे, त्यांच्याशी काही पुस्तकही प्रकाशित झालेले आहेत. त्यांना 3रं ते 4थं त्या सिरीजमधलं त्या मालिकेमधलं ते एक पुस्तक त्यांना मराठी विज्ञान साहित्या संदर्भात त्यांना काढायची इच्छा आहे. तर त्यांना आपण मदत करूया.
मी म्हटलं सर काहीच हरकत नाही, कारण असं पुस्तक येणं मला असं वाटतं की मराठी विज्ञान साहित्याला संजीवनी देण्यासाठी, आणि म्हणून मला ते खूप महत्त्वाचं वाटलं. आणि त्याच वेळेस सरांनी पेपर घेतला आणि आराखडाच तयार केला की आपण नाव काय द्यायचं, मराठी साहित्य, मराठी साहित्य, मराठी विज्ञान साहित्य. तर तिथंच आम्ही नाव ठरवलं की आपण मराठी विज्ञान साहित्य न ठेवता त्याच्या समोर त्याची संकल्पना, स्वरूप आणि प्रवाह, म्हणजे याच्यामध्ये या विज्ञान ज्या काही प्रवाह असते त्याच्या संकल्पनाही आल्या पाहिजेत आणि त्याच वेळेस त्याच्या विषयीचं स्वरूप आणि आताचं त्याचं जे काही अधिष्ठान आहे ते असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. मग याला कोण कोण योगदान देऊ शकतं, तर आम्ही एक लिस्ट केली 20-25 जणांची, आणि त्याच वेळेस संपर्क नंबर वगैरे घेऊन आम्ही संपर्क केले. आणि संपर्क केल्यानंतर त्याच्यातले जवळजवळ निम्मे तर गळून गेले. कारण त्याचं असं आहे की लेखन करायला, उपयुक्त करायला आपण जरी सांगितलं की आम्हाला लेख हवा, लोक म्हणतात हो, आणि मग नंतर त्याला 4-4, 5-5 महिने चालले जातात. पण आम्हाला हे जे पुस्तक होतं, जसं सतीश यादव म्हटले की आम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये हे आम्हाला हे प्रकाशनाच्या एका ठराविक पातळीपर्यंत आणायचं होतं. आणि त्यामुळे मग आम्ही तो विचार केला की आपल्याला असे लेखक निवडावे लागतील की ते आपल्या त्वरेने अभ्यासपूर्ण असं त्वरित असे लेख आपल्याला देऊ शकतील. त्यामुळे आम्ही पुन्हा ती लिस्ट की ज्यांनी हो म्हटलं, काही लेखक असे म्हटले की आता आम्हाला वेळ नाही, पण जो काही आमचा लेख पूर्वी प्रसिद्ध झालेला असेल तो तुम्ही परस्पर घ्या आणि तो तुम्ही छापा. आता मला असं वाटतं की जो छापलेला आणि लेख आहे तो आपण पुनर्मुद्रित करण्यामध्ये आम्हाला काही तसं स्वारस्य नव्हतं. मग म्हटलं आपण काही नवीन लोकांचा शोध घेऊया, आणि आम्हाला नवीन लोक सापडली. त्या नवीन लोकांचा वेध घेण्यामध्ये एक तर ते नवीन लोक असे सापडले की त्यांचा मनामध्ये उत्साह होता, अभ्यास करण्याची एक वृत्ती त्यांच्यामध्ये होती, आणि अभ्यास करताना वेगाने आम्हाला त्यांचे लेख येऊ लागले होते. तर याच्यामध्ये मी नाव घेणार नाही, पण मगाशी इथं बरेच लेखक आलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मी नामोल्लेख केला, काही राहिलेले असतील कदाचित नामोल्लेख करता करता. पण मगाशी सतीश यादव यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये प्रत्येकाचा उल्लेख केलेला आहे, आणि त्यांचं योगदान मला असं वाटतं की निम्म्याच्या वरती जे लेखक आहेत त्याचे तरुण आहेत, तरुण अभ्यासक आहेत, आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, मी तर असं म्हणेन की जे विज्ञानाचे अभ्यासक नाहीत, ते विज्ञानाच्या संदर्भातील त्यांचा कुठलाही संपर्क नाही किंवा त्यांचा अभ्यास नाही, पण त्यांनी असे अभ्यासपूर्ण लेख याच्यामध्ये जे मराठीचे अभ्यासक आहेत, जे भाषाशास्त्राचे अभ्यासक आहेत, अशांनी सुद्धा लेख चांगल्या पद्धतीने अभ्यासपूर्ण असा दिलेला आहे. त्यामध्ये आमचं वर्षा तोडमल असतील, त्यामुळे आमच्या ज्योत्स्ना खंडागळे असतील, सिद्धार्थ लांडे असतील, अतिशय अभ्यासपूर्ण असे मनोहर जाधव आहेत, म्हणजे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, रवींद्र शिंदे आहेत, तर हे जे मराठीचे अभ्यासक आहेत यांनी सुद्धा मराठी साहित्यामध्ये एका प्रवाहामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिले. मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे हा नुसता मराठीपर्यंत सीमित राहू नये. मग याच्यामध्ये की आम्ही काही विषय वाटून घेतो, मी विषयांचं इथं वापर करणार नाही कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल, आणि त्याच्या विषयी कारण प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तक येणारच आहे. पण जेव्हा विषयांचं आम्ही हे केलं तेव्हा गर्गे सरांना आम्ही काय द्यायचं, लचके सरांना काय द्यायचं. लचके सरांना आता आम्ही नंतरच्या टप्प्यामध्ये आलो, जेव्हा मी अमेरिकेत होतो तेव्हा सतीश यादव सरांचा फोन आला की सर आपल्याला ह्या विषयावरचा पाहिजे आहे, आणि ह्या विषयावर तर खूप महत्त्वाचं आहे, कारण तो विशेष वर्तमानपत्र आणि जे माध्यम आहे, नियतकालिक आहे, तर त्याच्यामध्ये असणारं जे काही आहे विज्ञान साहित्य त्याच्या संदर्भात येणारा आपल्याला हा अखंड असणारा माणूस हवा. मी म्हटलं तुम्ही मला 5 मिनिटं द्या. तेव्हा तिकडे रात्र होती, आणि मग नंतर मी संपर्क केला. त्याच वेळेस तेही त्यांच्या मुलाकडे अमेरिकेतच होते लचके सर,
आणि त्यांचा टाइम झोन आमचा सारखाच होता, कारण मी माझ्या सुनेकडे बोस्टनला होतो आणि ते त्यांच्या मुलाकडे त्याच टाइम झोनमध्ये न्यूयॉर्कच्या आजूबाजूला होते. तर त्यामुळे आमचा संपर्क होऊ शकला. आणि ते म्हणे की मला फक्त 2 दिवस दे, कारण सतीश यादव म्हटले किंवा आपल्याला हा लेख अतिशय तातडीने हवा आहे आणि तो हवाच आहे, कारण त्याच्याशिवाय या पुस्तकाला परिपूर्णता येणार नाही. म्हणून लचके सरांनी मला 2 ते 3 दिवसामध्ये मला ती सॉफ्ट कॉपी पाठवली आणि मी लागली सतीश यादवांना पाठवली. त्यामध्ये लचके सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे करून, आणि मग नंतर त्यांनी काही नावांचाही, ते म्हणे की काही नावांचं विस्मरण जर होत झालं असेल तर मला पुन्हा तो जर पाठवला आणि मी वाचलं पुन्हा त्याच्यामध्ये मी ते त्याच्यामध्ये अंतर्भूत करू शकेल, तर त्यांनी तो केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लेखला. तसंच कविता भालेरावांनी मला असं वाटतं की अतिशय ऐनवेळेस आम्हाला चांगल्या पद्धतीने त्या लेख आम्हाला हा मिळवून दिला. तर हा जो आहे, मला वाटतं प्रत्येकाला आम्ही विषय दिले, त्याच्या विषयानुरूप वर्षा तोडमल यांनी बाल विज्ञान बाल साहित्य, विज्ञान बाल साहित्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये लिहिलं गेलेलं आहे, पण त्यांनी बाल साहित्य गोळा केलं आणि त्या गोळा करून त्याच्यावर भाष्य करून अतिशय सुंदर लेख त्यांनी लिहिला. मला असं वाटतं की अभ्यासकांना आणि जाणकारांना हे असे म्हणजे विज्ञानशी जे परिचित आहे ते तर लिहिणारच, पण मराठी भाषिक असणारे, मराठीशी जाणकार असतात, ते विज्ञानाविषयी लिहितात, तेव्हा मला असं वाटतं की ते एक अप्रूप आहे असं मला वाटतं. म्हणून त्यांचा मी आवर्जून इथं उल्लेख करतो. तर मला जेव्हा सरांनी तुम्ही काय लिहिणार, तर मी असं म्हटलं की तुम्ही त्या, मी वाटलं कादंबरीवर लिहितो ह्याच्यात नाही, कारण मला तो थोडासा इझी वे वाटला. नाही म्हणजे तू विज्ञान कथेवर, मी कादंबरीवर लिहितो. मग विज्ञान कादंबरीवर विद्यासागर सरांनी लिहिलं आणि मी हे तर विज्ञान कथांवर लिहिलं, कारण विज्ञान कथांना एक 100 वर्षांची परंपरा आपल्याला आहे, ती रुजली आहे. मला असं वाटतं की बंगाल, तामिळनाडू, केरळ नंतर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये विज्ञान कथा मोठ्या प्रमाणामध्ये रुजली आहे आणि त्याच्यामध्ये खूप लेखकांचं योगदान आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत जो कोणी विज्ञान कथेचा धांडोळा ज्या लोकांनी घेतला, त्या लोकांनी खूप जणांवर अन्याय केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. गर्गे सरी त्याच्यावर त्याला अनुभव सहमत होते, तर खूप अन्याय केला. कारण एक लेख लिहायचा, कुठला ते लिहायचा, त्याच्यामध्ये ठराविक नावं टाकायची, मला ते करायचं नव्हतं. मी माझी त्या विज्ञान कथा लिहिताना मी माझी स्पष्ट भूमिका लिहिली, मला अतिशय वेगळ्या पद्धतीने लिहायचं होतं. विज्ञान कथा का लिहिली गेली पाहिजे, विज्ञान कथेचं संभाव्य काय असलं पाहिजे, विज्ञान कथा कोणासाठी लिहिली गेली पाहिजे, ते कोणी लिहिली गेली पाहिजे, विज्ञान जाणकारांनीच लिहिली गेली पाहिजे का, याचा उहापोह मी त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट अशी की ते करत असताना अजून विज्ञान कथा मध्ये किती विज्ञान असावं, किती नाविन्य असावं, या संदर्भातही आपण त्याच्याविषयी बोललो. आणि मग नंतर आंतरराष्ट्रीय विज्ञान कथाचा धांडोळा घेतला. नंतर मराठी विज्ञान कथेच्या 100 वर्षापूर्वी पहिली कथा जी लिहिली गेली तिथून पर्यंत आम्ही ती केली. आणि मला असं वाटतं की मी 34 ते 35 जे आता कार्यरत आहेत की त्यांचे पुस्तक आलेले आहेत किंवा त्यांनी 8-10 कथा जरी लिहिल्या आहेत तसे, मी त्यांच्या कथा वाचल्या, कथांचा पूर्ण धांडोळा मी तो घेतला आणि प्रत्येकावर मी जवळजवळ 1 ते 1.5 पॅरेग्राफ मी त्याच्यावर लिहिला आणि 34 जणांवर. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी सगळे दिवाळी अंक चाळले आतापर्यंत जे काही आहेत, ज्यांनी एक कथा जरी लिहिलेली आहे तरी मला कळते पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा आणि 5वा टप्पा. तर पहिल्या टप्प्यामध्ये जे 100 वर्षापूर्वी ज्यांनी लिहिले, दुसऱ्या टप्प्यामध्ये नायडकरांचा जो एज होता तो, नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये गर्गे सर, आम्ही असे सगळेजण आहोत. मग नंतरच्या टप्प्यामध्ये आता तरुण मंडळी लिहिते आणि जे 5व्या टप्प्यामध्ये जे नियतकालिकांमध्ये जे आलेले किंवा केवळ अंकांमध्ये जे आलेले आहेत त्यांच्याविषयी मी लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की जवळजवळ मला वाटतं की 60 ते 70 नावं मला मिळाली आणि त्या नावाचा मी कथेसकट उल्लेख केलेला आहे. अशा लेखाचं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 30 ते 35 पानं झाले. मी सतीश यादवांना सांगितलं की सर जास्त होतो हे लेख, ते म्हणे सर 40 पानं झाले तरी चालेल, पण आपल्याला तो छापायचा आहे आणि आपल्याला तो करायचाच आहे. तर मला असं वाटतं की हा धांडोळा घेणं आवश्यक होतं. मला असं वाटतं जो विज्ञान कथा लिहितो त्याने जेव्हा तो लेख वाचेल, अरे की माझाही उल्लेख येईल, तो त्याच्याने उद्योग झाले दुसरी कथा लिहायला तो पुढे सरावेल आणि तो निश्चितपणे तो लिहिल. मला असं वाटतं की म्हणून जाणकारांनी जे विज्ञान कथा लिहितात, विज्ञान कादंबरी लिहितात, त्यांनी हे पाळलं पाहिजे की नवीन लेखक कोण आहेत,
त्याचा त्यांनी निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे, त्यांना लिहितं केलं पाहिजे, अशी माझी ती भूमिका असल्यामुळे मी असं प्रत्येकाचा नामोल्लेख तिथे केलेला आहे. फक्त जाता जाता एवढंच सांगतो, कारण असं जे पुस्तक आहे मराठी विज्ञान साहित्य संकल्पना स्वरूप आणि प्रवाह, तर असं मला असं वाटतं की अशा पद्धतीचे पुस्तक आतापर्यंत आलेलं नाही मराठीमध्ये, किंवा भारतामध्ये हिंदीमध्येही आलेलं नाही आणि कुठल्याही भाषेमध्ये आलेलं नाही. मराठी साहित्य म्हणजे मराठी विज्ञान साहित्य हे या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकेल असं मला निश्चित वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी मला असं वाटतं की जे काही मराठी विज्ञान साहित्यामध्ये जी काही आता जडणघडण होते ती जास्त प्रामाणिक किंवा जे कोणी संशोधक आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांना ते निश्चितपणे त्याचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की आतापर्यंत अभ्यासकांनी जिथं जिथं गेलो तिथं अभ्यासक असं म्हणतात की आम्हाला असं पुस्तकच नाही, म्हणजे एक पुस्तक मला असं वाटतं निरंजन घाटेंनी लिहिलेलं ते विज्ञान साहित्य आणि त्याच्या संदर्भातील, पण त्यांनी वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये काही पेपर म्हणजे लेख लिहिले होते किंवा त्यांनी सादर केलेले होते, त्याचं तर कलेक्शन होतं, पण त्याचा आधार घेऊन मला असं वाटतं की अभ्यासक करत होते. पण आत्ताच्या अभ्यासकांना, कारण प्रवाह अभ्यासकांमध्ये, मराठी अभ्यासकांमध्ये, वाङ्मय अभ्यासकांमध्ये आता प्रवाह बदलतो आहे. आता नवीन विषय घेत आहेत, आता परंपरागत विषय सोडून आता मराठी विज्ञानाकडे आता वळलेले आहेत, कारण 21व्या शतकातील विज्ञान अतिशय ते वेगळं राहणार आहे. त्यामुळे विज्ञान कथांमध्ये, विज्ञान कादंबऱ्यांमध्ये किंवा सगळीकडे विज्ञानामध्ये, विज्ञान लेखांमध्ये वेगवेगळे विज्ञान आता निश्चितपणे येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यासकांपुढे आव्हान आहे. ते आव्हान मला असं वाटतं की सिद्धार्थ लांडे हा पोस्ट डॉक्टरला आहे, त्याने विज्ञान साहित्याच्या कथांचा अभ्यास त्याने पोस्ट डॉक्टरसाठी मिळाला आणि त्याची निवड तिथे राहिली. ज्योत्स्ना खंडागळे केले किंवा रवींद्र शिंदेने विज्ञान साहित्यावर केलेले, तर असे बरेच प्रवाह मुंबई विद्यापीठामध्ये होते, नांदेड विद्यापीठामध्ये, सोलापूर विद्यापीठामध्ये होते. तर मला असं वाटतं की हा प्रवाह आता चांगल्या पद्धतीने म्हणजे हे पुस्तक निश्चितपणे आज त्या अभ्यासकांना एक चांगली दिशा देऊ शकेल याची मला निश्चितपणे शाश्वती आहे. सर यादव साहेब, तुम्ही अतिशय छान काम केलेलं आहे. आमचे जरी ऋण असं तुम्ही व्यक्त करत असाल तरी हे काम तुम्हीच केलेलं आहे. आम्ही फक्त तुम्हाला मदत केली असं मला वाटतं की, आणि आपण दोघांनी विद्यासागर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यासकांना आणि राष्ट्रीय पातळीवर फक्त मनोहर जाधवांनी एक अपेक्षा इथं व्यक्त केली की ते म्हणजे तिथे सांगावी की आता हे मराठीत आलं, हिंदीत आलं, तर याचं इंग्रजीमध्ये आलं पाहिजे की जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकेल, आणि ती करण्याची जबाबदारी मी आणि विद्यासागर सर.